विद्यार्थी मित्र हो, आपण वैचारिक साहित्याच्या स्वरूपाविषयीची चर्चा करतो आहोत. मागच्या तासामध्ये आपण वैचारिक साहित्यात तार्किकता असते, पण याचा अर्थ ते कंटाळवाणे नसते या अंगाने चर्चा केलेली आहे. त्याचबरोबर ललित साहित्य आणि वैचारिक साहित्य याची अशी काटेकोर विभागणी करता येणार नाही. ललित साहित्य सुद्धा विवेकी असते अशा पद्धतीचंही विवेचन आपण केलेलं आहे आणि त्याच्यासाठीचे वेगवेगळे तपशील आपण दिलेले होते. ठीक आहे, आता आपण त्याच्या नंतरच्या विशेषाची चर्चा या तासामध्ये करणार आहोत. मित्र हो, वैचारिक साहित्यामध्ये अंतिम सत्य सापडल्याचा दावा नसतो, पण तशा सत्याचा शोध सुरू असतो असा एक विशेष म्हणून वैचारिक साहित्याचा नोंदवता येईल. मित्र हो, जे अंतिम सत्य वगैरे असतं ते अंतिम सत्य वगैरे किंवा जे ज्याला आपण शंकाच घेता येणार नाही अशा पद्धतीचं जे सत्य म्हणू, तसं सत्य केवळ आणि केवळ गणितामध्ये वगैरे मांडता येऊ शकते. तिथले जे प्रमेय असतात किंवा तिथले जे सिद्धांत असतात किंवा गणितातल्या ज्या थेरी असतात त्या थेरी अंतिम सत्य सांगणारे असतात. आणि विशेषतः तुम्ही जागा बदलली किंवा काळ बदलला तर तिथे काही फरक पडत नसते. म्हणजे गणितातले सत्य हे सार्वत्रिक आणि सार्वकालिक असतात. विद्यार्थी मित्र, समाज, भाषा, साहित्य, धर्म, नीतिव्यवस्था, इतिहास वगैरे याबाबतच्या किंवा संस्कृती वगैरे याबाबतच्या मांडणीमध्ये असं काही अंतिम सत्य वगैरे नसते. प्रत्येक अभ्यासक हा त्या अंतिम सत्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असतो, पण अंतिम सत्य नसते. इथे मतमतांतर असतात, किंबहुना मतमतांतरांना इथे वाव असतो आणि अनेक जण आपापल्या पद्धतीनं या घटकांचं आकलन करून घेत असतो आणि ते आकलन मांडत असतो. इथे कोणीही अंतिम सत्य सापडल्याचा दावा करत नाही किंवा दुसरा आता कोणी काही सांगू नये, मी जे सांगितले तेच अंतिम मानावं अशा पद्धतीचा कोणाचाही दावा नसतो. तर उलट वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने किंवा वेगवेगळ्या घटकांचा जो अभ्यास केलेला असतो आणि त्यांनी जे त्यांचे निष्कर्ष किंवा त्यांचं जे आकलन मांडलेलं असतं त्या आकलनाचं इथे स्वागत असतं. वैचारिक साहित्य हे हट्ट वगैरे करत नाही किंवा दुसऱ्यांचं कोणाचं न समजून घेण्याची भूमिका वगैरे असं काही वैचारिक साहित्यात नसते आणि माझंच खरं वगैरे अशी भूमिका वैचारिक साहित्यात नसते. म्हणजे विवेकी माणसाच्या बाबतच असं नसते. विवेकी माणूसच अशी काही भूमिका मांडत नसतो. तो अतिशय नम्रपणे असं सांगत असतो किंवा त्याचं असं सांगणं असते की मला हे असं असं वाटते, माझं आकलन असं असं सांगते, असं असं वागावं किंवा असं असं असू शकते. म्हणजे समजा गतकाळाचं त्यांचं जर आकलन असेल, इतिहासाविषयीचं त्यांचं जर आकलन किंवा विश्लेषण असेल, तर तो असं म्हणत असतो की हे जे सभोवतालचे घटक आहेत किंवा त्या काळातले जे संदर्भ आहेत ते संदर्भ तपासल्याच्या नंतर मला या काळाविषयी किंवा गतकाळाविषयी किंवा आपल्या इतिहासाविषयी असं वाटते, माझं हे आकलन आहे असं तो मांडत असतो. आणि तो सोबतच असे म्हणत असतो की यापेक्षा जर वेगळं कोणाचं आकलन असेल आणि ते जर वस्तुस्थितीच्या अधिक जवळ जाणार असेल तर त्याचं स्वागत करण्याची त्यांची तयारी असते. तेव्हा इथं अंतिम सत्य वगैरे नसते. म्हणजे इथे 2+2=4 असं काही करायचं नसते किंवा असं काही करता येत नसते. मित्र हो, दुसरं म्हणजे गतकाळाविषयी जेव्हा आपण काही बोलत असतो तेव्हा आपण काही त्याचे साक्षीदार असतोच असं नाही. जर साक्षीदार नसू तर अंतिम सत्य आपण काय मांडणार आहोत. आणि मानवी जीवनाच्या बद्दल आपण सगळ्या माणसांनी असंच वागणं योग्य ना, असंच वागलं पाहिजे असं कसं काय म्हणू शकतो आपण. कारण प्रत्येक माणूस हा त्याच्या त्याच्या प्रकृती धर्मानुसार जगतो आणि विशेष म्हणजे माणसाची जगण्याची जी पद्धती असते तो त्याचा सभोवताल निश्चित करत असतो आणि प्रत्येक माणसाचा सभोवताला सारखाच असतो असं आपण कसं काय म्हणायचं. तेव्हा असं जर आपण म्हणू शकत नसू तर मग अंतिम सत्य वगैरे असं काही या ह्याच्यामध्ये नसते. दुसरं म्हणजे आपण जेव्हा संस्कृतीची किंवा जीवनमूल्यांची कल्पना मांडत असतो त्या किंवा त्याच्याविषयीचं विवेचन करतो, त्याच्याविषयी बोलत असतो, तेव्हा संस्कृती ही काय तुझीकडची सारखीच नसते. म्हणजे सगळे समूह पृथ्वीच्या पाठीवरचे आणि सारखे जगतात आणि त्यांची संस्कृती सारखीच असते किंवा जीवनाविषयी ते सारखाच विचार करतात असं नसते. मित्र हो, मानवी जीवनाला आकार देणारे अनेक घटक आहेत
भौगोलिक घटक आहेत, पर्यावरणीय घटक आहेत, सामाजिक घटक आहेत, सांस्कृतिक घटक आहेत, हे अनेक घटक आहेत. तेव्हा ते घटक मानवी जीवनाला आकार देत असते, त्या समूह जीवनाला आकार देत असते. तेव्हा असं जर असेल तर आपण अंतिम सत्य असं मानवी जीवनाबद्दलचं काय मांडणार आहोत, किंवा साहित्याच्या आकलनाबद्दलचं वगैरे अंतिम सत्य तुम्ही काय मांडणार आहात, किंवा भाषेच्या संदर्भातलं अंतिम सत्य आपण काय मांडू शकू? अंतिम सत्य मांडू शकणार नाही. पण मित्र हो, एक काळाचा टप्पा, आपण ज्या काळाच्या टप्प्यावर जगतो ना, तो काळाचा टप्पा, त्या काळापर्यंत माणसानं जे संशोधन केलेलं आहे किंवा माणसांच्या हाती जे लागलेलं आहे किंवा वेगवेगळ्या शास्त्र शाखांचा अभ्यास जिथपर्यंत आलेला आहे, त्यांनी जे माणसांच्या लक्षात आणून दिलेलं आहे, ते सगळं लक्षात घेऊन त्या सगळ्याचं भान ठेवून आपण आपल्या इतिहासाबद्दल आणि वर्तमान काळातल्या जीवनाबद्दल काहीतरी नवं आकलन मांडत असतो. त्याचबरोबर आपण भविष्य काळाच्या बद्दल एक नवं काहीतरी सूत्र सांगू शकतो की भविष्य असं असावं किंवा भविष्यात माणसाने असं जगावं, असा निर्णय घ्यावा, असा एक अंदाज आपण मांडू शकतो. म्हणजे गतकाळाविषयी आणि वर्तमान काळाविषयी जसं आपण आकलन मांडू शकतो, जसं समजून घेऊ शकतो या गोष्टी, त्याच बरोबर आपण भविष्याच्या बाबत काही अंदाज मांडू शकतो. पण असं कोणी काही म्हणण्याची गरज नाही की आता मी जो अंदाज मांडलाय किंवा माझं जे आहे आकलन आहे ते आकलन अंतिम आहे, असं काही नसते. आणि मित्र हो, जे विवेकी माणसं असतात किंवा जे वैचारिक लेखन वगैरे करतात, त्या कुठल्याही माणसाचा असा दावा तुम्हाला दिसणार नाही. म्हणजे आपल्याकडे समजा आता खूप लोक आहेत ना, खूप लोकांनी लेखन केलेलं आहे. समजा अलीकडच्या काळातले जर आपण उदाहरणं घेतले तर साळुंखे एक मोठे अभ्यासक आहेत, रावसाहेब कसबे हे मोठे अभ्यासक आहेत, शरद पाटील हे मोठे अभ्यासक होते. यांनी वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास केलेला आहे आणि त्यांनी त्यांचं आकलन मांडलेलं आहे. पण त्यांचे पुस्तकं जर तुम्ही अभ्यासले तर त्यांच्या पुस्तकामध्ये कुठेही तुम्हाला असं आढळणार नाही की ते असं काहीतरी म्हणतात की आता आम्ही हे सांगितलंय, तुम्ही काही याच्यावर वेगळा विचार करू नका, असं ते म्हणत नाही. मित्र हो, वैचारिक साहित्याच्या क्षेत्रामध्ये किंवा वैचारिक साहित्याच्या बाबत आपल्याला हा विशेष म्हणून नोंदवावा लागतो की वैचारिक साहित्य चांगल्याचा, उदात्ततेचा, सत्याचा, मानवी हिताच्या विचाराचा शोध घेत असते, त्याची मांडणी करत असते. मात्र आता हे आम्ही जे मांडतो तेच अंतिम आहे असं काही म्हणत नसतं आणि कुठल्याही लेखकाच्या बाबत तुम्हाला त्यांनी असं म्हटल्याचं दिसणार नाही. किंबहुना मानवी जीवनाच्या या घटकाच्या बाबत अंतिम असं काही तुम्हाला सांगताच येणार नाही. आणि दुसरे म्हणजे मित्र हो, आपण कसं काय सांगू, कारण मानवी जीवनाला आकार देणारे घटक वेगवेगळे आहेत. त्या वेगवेगळ्या घटकांविषयी आपण काय आता अंदाज मांडणार आहोत. म्हणजे भौगोलिक दृष्ट्या उद्या काय राहणार आहे, वातावरण काय राहणार आहे, पर्यावरण काय राहणार आहे, हे तुम्ही कसं काय मांडणार, तुम्ही कसं काय सांगणार? बदलत जाईल ना, कारण निसर्ग हा सातत्यानं बदलत जाणार आहे बाबा, तो काही स्थिर वगैरे नसतो. आता असं जर असेल तर आपण काय अंतिम मांडणार आहोत, उद्याच्या जीवनाविषयी काय आपण नक्की सांगणार आहोत? नवे शोध लागत जातात, नवी जीवन पद्धती येते, नवे प्रश्न येतात, नव्या प्रश्नांना आपण नव्या पद्धतीनं सामोरं जात असतो. हे जर सगळं होणार असेल आणि याच्याविषयी आपल्या काही अंदाज नसेल तर आपल्याला अंतिम सत्य वगैरे काही सांगता येत नाही. विशेषतः इथे मतमतांतरांना वाव असतो, वेगवेगळ्या लोकांची मतं समजून घेतली जातात, वेगवेगळ्या लोकांच्या मतांचं स्वागत केलं जातं, त्यांच्या मांडणीचं स्वागत केलं जातं आणि त्यांच्या आधारे प्रत्येकजण दुसरी मांडणी करत असतो. मित्र हो, वैचारिक साहित्याचा हेतू हा वाद घालणे किंवा कोणाचं तरी मत खोडून काढणे अशा पद्धतीचं नसतं. वैचारिक साहित्याचा हेतूच मुळात मानवी जीवन अधिक समृद्ध व्हावं, अधिक विवेकी व्हावं, अधिक संपन्न व्हावं, यासाठी वैचारिक साहित्य लिहिलं जातं. वैचारिक साहित्याच्या निर्मितीची ही मूळ प्रेरणा आहे. आता वैचारिक साहित्याच्या निर्मितीची जर अशा पद्धतीची प्रेरणा असेल तर मग आपण विचार केला पाहिजे की वैचारिक साहित्य अंतिम सांगल्याचा दावा कशाला करेल. तर नाही, तर ते वेगवेगळ्या लोकांनी या मानवी जीवनाचं आकलन करून घ्यावं आणि त्याविषयी अधिक काहीतरी मत मांडावं, अधिक काहीतरी सत्य सांगावं, मानवी जीवन संपन्न होईल याच्यासाठीचा विवेक सांगावा, विचार सांगावा, अशीच भूमिका असते यांची. जे संशोधन समोर येतं, वैज्ञानिक संशोधन असेल किंवा कुठल्याही क्षेत्रातला नवा अभ्यास असेल, या सगळ्यांचं इथं स्वागत केलं जातं. हे आपण नीट समजून घेतलं पाहिजे. म्हणजे वैचारिक सत्य
हे अंतिम सत्य सापडल्याचा दावा वगैरे करत नसते, तर वेगवेगळ्या मांडणीचा इथे आदर केला जातो किंवा त्यांचं स्वागत केलं जातं आणि सत्याचा शोध सातत्यानं सुरू असतो. हे कधी संपणार नाही की आता हे सांगून झालं आता याच्याबद्दल विचार करायचं नाही, असं बिलकुल नाही. हे कुठे कधीही न संपणार आहे, हे पिढ्यानपिढ्या चालणार आहे आणि प्रत्येक पिढीला त्यांच्या जीवनाचा विचार करावाच लागणार आहे. म्हणजे हे कुठल्या तरी एका पिढीनं सांगितलं आणि पुढच्या पिढीचा आता प्रश्न संपला असं होत नसते. प्रत्येक पिढीनं आपल्या जीवनाचा, आपल्या सभोवतालाचा विचार केला पाहिजे आणि त्यांचं जगणं, त्यांची संस्कृती त्यांनी अधिक विवेकी केली पाहिजे, त्यांचं जगणं अधिक विवेकी झाली पाहिजे आणि संस्कृती अधिक विकसित होत गेली पाहिजे. मित्र हो, मानवी जीवनाच्या बद्दल असा विचारच मांडला जातो की मानवी जीवनाचा हा जो प्रवास असतो तो प्रवास हा विकासाचा प्रवास असतो. आता मानवी जीवनाचा प्रवास जर अशा पद्धतीने विकासाचा असेल तर मित्र हो, ती प्रत्येक पिढीची मग जबाबदारी नाही का की प्रत्येक पिढीनं आपापला विचार करणे, आपल्या सभोवतालाचा विचार करणे आणि अधिक अधिक विवेकी होत जाणे आणि वेगवेगळ्या शास्त्रांच्या शाखा अधिक अधिक विकसित करणे. विज्ञानातलं संशोधन पुढे जातच राहतं, तेही करत राहणे. पण बाकीच्या ज्या शास्त्रशाखा आहेत, समाजशास्त्र असेल किंवा बाकीच्या कुठल्याही असतील, ह्या सगळ्या शास्त्रशाखांचा विचार त्यांनी करत राहायला पाहिजे, अभ्यास करत राहायला पाहिजे आणि यात नव्यानं नवं सत्य शोधत राहिलं पाहिजे, याचा विकास केला पाहिजे, असंच आपल्याला म्हणता येतं. तेव्हा पुन्हा तुम्हाला एकदा मी मूळ मुद्द्याकडे आणतो. तो मूळ मुद्दा असा की वैचारिक साहित्य किंवा वैचारिक लेखन करणारे जे लेखक असतात, जे विचारवंत असतात, ते कधीही आणि कुठेही आपण आता अंतिम सत्य मांडलेलं आहे असा दावा करत नसतात. इतरांच्या मांडणीचं स्वागत करतात. हे आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे. ठीक आहे मित्र हो, आणखी एक विशेष म्हणून आपल्याला नोंदवता येईल. तो विशेष असा की वैचारिक साहित्य कालबाह्य व समाज विघातक मूल्यांना विरोध करते आणि समाज हितकारक नवजीवन मूल्याची मांडणी करते. वैचारिक साहित्याचा हा विशेष आहे मित्र. वैचारिक साहित्य जे कालबाह्य आहे, जे निरर्थक आहे, आता ज्याची काही आपल्या जीवनाला उपकारकता नाही आहे, अशा विघातक कर्मकांडांना आणि विघातक जीवन मूल्यांना विरोध करते. म्हणजे जुनी जी जीवनमूल्य आहे ती जीवनमूल्य वैचारिक साहित्य नाकारते. उदाहरणार्थ पहा, आपली जीवनमूल्य आहे ती पूर्वीची जर जीवनमूल्य पाहिली तर तुम्हाला काय आढळतं? तुम्हाला असं आढळून येईल, अगदी 100 वर्षांपूर्वीचा, 200 वर्षापूर्वीचा जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला असं आढळून येईल मित्र हो की समाजामध्ये विशिष्ट वर्गाने शिकावं हे जीवनाचं मूल्य होतं आपल्याकडे. हे कोणाला वाईट वाटत नव्हतं त्या काळामध्ये. म्हणजे ब्राह्मणानेच केवळ शिकावं, बाकीच्यांनी शिकू नये, हे जीवनमूल्य म्हणूनच आपण पाळत होतो. मित्र हो, या अशा जीवनमूल्यांना वैचारिक साहित्य विरोध करते. पहा, आपलं पूर्वीचं जर जीवनमूल्य पाहिलं तर आपल्याकडे लिंग पातळीवर भेदाभेदाच्या कल्पना नव्हत्या का? भेदाभेदाच्या कल्पना होत्या. मुलींना शाळेत पाठवू नये किंवा मुलींना शिकवू नये अशा पद्धतीची कल्पना होती. मित्र हो, आता अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतो की मुलींना शाळेत पाठवलं चाललंय, मुली शिक्षण घेत आहेत आणि अलीकडचे आपण जर परीक्षांचे जर निकाल पाहिले तर तुमच्या असं लक्षात येईल की मुलांच्या निकालापेक्षा मुलींचा निकाल हा 1-2 टक्क्यांनी पुढचा असतो. मुली अधिक टक्केवारी घेऊन पास होताना आपल्याला दिसतात. तेव्हा मित्र हो, एक 100 वर्षापूर्वीचा जरी तुम्ही इतिहास पाहिला तर तुम्हाला काय आढळते? तुम्हाला असं आढळून येते की अगदी 100 वर्षापूर्वी, 50 वर्षांपूर्वी मुलीनं शिकू नये अशा पद्धतीची एक कल्पना होती. अलीकडे ते जीवनमूल्य नाकारलं गेले आणि वैचारिक साहित्य जर तुम्ही अभ्यासलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की वैचारिक साहित्याची म्हणजे विचारवंतांची भूमिका काय आहे? विचारवंतांची भूमिका अशी आहे की अशा पद्धतीचा जो भेद आहे तो भेद आपण नाकारला पाहिजे. किंवा जातीभेदांच्या बद्दल पहा, अगदी तुम्ही 50 वर्षापूर्वीचा जर गावगाड्या व्यवस्था वगैरे पाहिली तर गावगाड्या व्यवस्थेमध्ये काय होतं? स्वातंत्र्याच्या नंतर सुद्धा जातीभेद होता. आता तो जो जातीभेद आहे तो जातीभेद समाज मान्य सुद्धा होता. म्हणजे समाजाने मान्य केलं होतं. समाजाला आपण कुठेतरी काहीतरी चुकतो असं सुद्धा वाटत नव्हतं. मित्र हो, हा जो जातीभेद आहे तो जातीभेद मानवी जीवनाचा भाग होता, जीवन मूल्याचा भाग होता. म्हणजे हा भेद आपण पाळत होतो कशासाठी? तर आपण काहीतरी चांगलं करतो या अर्थानं पाळत होतो. म्हणजे पहा की महार समाजाला
मंदिरामध्ये जायला इतर समाज जो आहे तो इतर समाज प्रतिबंध करतच होता, बंधनं लादतच होता. पण महार समाज सुद्धा आपण मंदिरामध्ये जाऊ नये, आपण जर मंदिरामध्ये गेलो, आपण जर देवाला स्पर्श केला तर आपण धर्म मोडल्यासारखं ते ठरतं आणि ती गोष्ट पापाची आहे, अशा पद्धतीची त्यांची सुद्धा कल्पना होती. मित्र, मला काय म्हणायचं तुमच्या लक्षात येत असावं की हे जीवन मूल्ये आपण प्रत्यक्ष व्यवहारामध्ये पाळत होतो. वैचारिक साहित्य अशा जीवन मूल्यांना विरोध करते. वैचारिक साहित्य हे जीवन मूल्य पाळा असं सांगत नाही, किंवा इतर जे कर्मकांड आहेत त्या कर्मकांडाच्या बद्दल हीच भूमिका असते की हे सगळं टाळा तुम्ही. मित्र हो, वैचारिक साहित्य गतकाळातली जी जीवन मूल्य आहेत आणि जी जीवन मूल्ये मानवी जीवनासाठी विघातक आहेत, मानवी जीवनाला प्रतिबंधित करणारी आहेत, मानवी जीवनाचं जे स्वतंत्र जगणं आहे तेच बाधित करणारे जे जीवन मूल्य आहेत आणि मानवी जगण्याला उपकारक नाहीत, अशा जीवन मूल्यांना वैचारिक साहित्य नाकारते. तुम्ही लक्षात, म्हणजे याबद्दल ते विरोध नोंदवते किंवा आपल्या प्रतिक्रिया नोंदवते आणि ते सांगते की हे असं काही पाळू नका, हे काही चांगली गोष्ट नाही. अशा अनेक जीवन मूल्य आहेत. म्हणजे आपल्याकडे पहा की ब्राह्मण हा भूदेव असल्यामुळे ब्राह्मण सांगेल तेच ऐकलं पाहिजे आणि ब्राह्मणांचा अपमान करायला नको आहे, हे जीवन मूल्य होतं. आता हे जीवन मूल्य ठीक आहे, पण मग ब्राह्मणाने कोणाचा अपमान केला तर तिथे मात्र ब्राह्मण दोष आहे, अशा पद्धतीची मांडणीच आपल्याकडे नव्हती. मित्र हो, वैचारिक साहित्य माणसं इथून तिथून सारखीच आहेत, ते जन्मानं वगैरे असं काही नसते आणि प्रत्येक माणसानं एकमेकाचा आदर करावा, एकमेकाच्या स्वातंत्र्याचा आदर करावा, एकमेकाच्या आत्मसन्मानाचा आदर करावा, अशा पद्धतीची मांडणी करते. तेव्हा ही जी मांडणी आहे वैचारिक साहित्याची, मित्र हो, ही मांडणी नवजीवन मूल्यांची आहे आणि त्याचबरोबर जुन्या मूल्यांना विरोध करणे. नवजीवन मूल्य म्हणते हे आपण जाणीवपूर्वक लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे वैचारिक साहित्य आहे किंवा विचारवंत आहेत किंवा विवेकी माणसं आहेत, हे केवळ गतकाळाला विरोध करून गतकाळात जे चालत आलेलं आहे, जे परंपरेनं चालत आलं आहे ते नाकारणे, ते संपवणे इथपर्यंतच विचारवंत विचार करत नसतात. म्हणजे त्यांना केवळ मोडतोड करायची आहे किंवा काहीतरी संपवायचं आहे असं नाही. मित्र हो, जे समाज जीवनासाठी विघातक आहे ते त्यांना संपवायचं आहेच, पण त्याहीपेक्षा महत्वाचा त्यांचा हेतू असा आहे की त्याच्यापेक्षा महत्वाचा आणि मानवी जीवनाला उपकारक ठरेल, मानवी जीवनाला हितकारक ठरेल अशा एका व्यवस्थेची त्यांना मांडणी करायची, अशा जीवन मूल्यांची त्यांना मांडणी करायची आणि तशा जीवन मूल्याची ते मांडणी करतात. तुम्ही जर समजा महात्मा फुलेंचं साहित्य अभ्यासलं तर तुम्हाला कळत नाही का की महात्मा फुलेंनी इथली जी व्यवस्था होती, ब्राह्मणी व्यवस्था होती, त्या ब्राह्मणी व्यवस्थेतल्या सगळ्या कर्मकांडांना, सगळ्या नीती कल्पनांना त्याने विरोध केला आणि हे कसं थोतांड आहे आणि हे मानवी जीवनासाठी कसं वाईट आहे हे त्यांनी पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे. पण मित्र हो, तुम्हाला असं वाटत नाही का की महात्मा फुलेंनी अशा पद्धतीची एक मांडणी करत असताना दुसरी एक मांडणी केली आणि ती दुसरी मांडणी त्यांची काय आहे? दुसरी मांडणी त्यांची अशी आहे की मानवी जीवनाला उपकारक ठरणाऱ्या नव्या जीवन मूल्यांची त्यांनी मांडणी केली, नवी जीवन मूल्य सांगितलेली आहे. आपण जर त्यांचं सार्वजनिक सत्यधर्म नावाचं जे पुस्तक आहे ते पुस्तक जर अभ्यासलं तर आपल्याला कळत नाही का, आपल्याला हे लक्षात येतं ना की त्यांनी अगदी त्या काळामध्ये, म्हणजे पहा की 19व्या शतकामध्ये महात्मा फुले यांनी मानवी जीवनाला उन्नत करणाऱ्या, मानवी जीवनाला उपकारक ठरणाऱ्या आणि मानवी जीवन विवेकाच्या भक्कम अधिष्ठानावर उभं राहील अशा पद्धतीच्या जीवन मूल्याची मांडणी केलेली आहे. तेव्हा मला तुम्हाला ठळकपणे किंवा अगदी थेटपणे हे सांगायचं आहे की मित्र हो, वैचारिक साहित्य हे केवळ म्हणजे जी व्यवस्था आहे ती व्यवस्था मोडीत काढणे, त्याचा विध्वंस करणे अशी त्यांची भूमिका नाही. मित्र हो, वैचारिक साहित्य हे वाईट आहे ते नाकारते, वाईट आहे त्याच्यावर टीका करते, त्याच्यावर प्रहार करते, पण जे चांगलं आहे ते सांगत असते, नवे जीवन मूल्य ते सांगत असते. हे आपण जाणीवपूर्वक लक्षात ठेवलं पाहिजे. महात्मा फुले यांनी मानवी संबंध मानवी जीवनाला उपकारक ठरतील
अशा अनेक नव्या जीवनमूल्यांची मांडणी केली आहे. आपण पाहतो की अगदी अलीकडच्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जुन्या जीवनमूल्यांवर प्रखर टीका केली, ते मोडीत काढले आणि त्यासाठी त्यांनी आपलं सबंध जीवन वेचलेलं आहे, सबंध जीवन खर्ची घातलेलं आहे. म्हणजे इथे काही माणसांना आपण हीन मानून, शूद्र मानून त्यांचं जीवन जनावरांपेक्षा सुद्धा वाईट बनवलेलं होतं. मित्र हो, अशांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं जीवन खर्ची घातलेलं आहे. आणि केवळ आपण असा विचार करत असतो, आपल्याला असं वाटत असते की आंबेडकर हे दलितांचे वगैरे नेते होते. असं काही नव्हतं. आंबेडकरांनी इथे जे उपेक्षित होते, इथे जे कामगार होते, इथे ज्यांच्यावर अन्याय अत्याचार होत होता आणि ज्यांना समाजाने दूर लोटलेलं होतं, ज्यांना समाजाने हीन लेखलेलं होतं, ज्यांना अपमानित केलं होतं, अशा सबंध समूहासाठी आंबेडकर धडपडत होते. आंबेडकर चळवळी करत होते. आंबेडकर नव्या कल्पना मांडत होते, नवे विचार मांडत होते. असं आपल्याला म्हणता येणार नाही का? इथले जे उपेक्षित होते, जे म्हणजे पीडित होते, ज्यांच्यावर लोकांनी अत्याचार केला होता आणि जे अपमानाचं जीवन जगत होते, हालाखीचं जीवन जगत होते, त्यांच्यासाठी आंबेडकर झटत नव्हते का? त्यांच्यासाठी नवं काही मांडत नव्हते का? आंबेडकरांनी जी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली, ती कशासाठी केली? जे इथले ज्यांना शिक्षण घेता येत नव्हतं त्यांना शिक्षणाची संधी मिळावी याच्यासाठीच केलं ना. आंबेडकरांनी जी मनुस्मृती जाळली, त्या जाळण्याच्या पाठीमागे भूमिका काय आहे? भूमिका हीच आहे ना की ज्याच्यामध्ये विषमतेचं तत्वज्ञान आहे, ते विषमतेचं तत्वज्ञान संपवणं, त्या विषमतेच्या तत्वज्ञानाच्या विरोधामध्ये प्रतिक्रिया नोंदवणं, हीच आंबेडकरांची भूमिका आहे ना. त्यांनी मनुस्मृती जाळली म्हणजे त्यांना काही केवळ पुस्तक वगैरे जाळायचे नव्हते. पुस्तका जाळणे हा त्यांचा हेतू नव्हता. मित्र हो, विषमता संपवणे आणि विषमतेच्या विरोधामध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवणे हा त्यांचा मुख्य हेतू होता. आणि तो हेतू त्यांनी त्या कृतीतून दाखवून दिलेला आहे. त्याने जो 14 तळ्याचा सत्याग्रह केला, तो काही दुसरीकडे कुठे पाणीच नव्हतं आणि एकमेव तेवढा साठा होता. आणि ते जर पाणी नाही मिळालं तर आता हा जो दलित समाज आहे, तो दलित समाजाचं काय आता, हा प्रश्न नव्हता मित्र. प्रश्न हा होता की जिथे बाकीचे माणसं जाऊ शकतात, जिथे बाकीच्या माणसांना जे ते पाणी वापरण्याचं स्वातंत्र्य आहे, तर या समाजाला का नाही, अशा पद्धतीची ती विचार करण्याची प्रक्रिया. त्यासाठी त्यांचा तो लढा होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे कळत नव्हतं का की काळारामाच्या मंदिरामध्ये, नाशिकचं जे काळाराम मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये प्रवेश मिळाल्याने इथल्या दलित वर्गानं काय फार मिळणार होतं का? त्यांचे प्रश्न, जीवनातले प्रश्न सुटणार होते का? काय जीवनातले प्रश्न सुटणार नव्हते. त्यांच्या ज्या वेदना होत्या, त्यांचं जे दारिद्र्य होतं, त्यांच्या वाट्याला आलेला जो अपमान होता, तो काय तो काळाराम म्हणजे जो राम आहे तिथला जो देव आहे, तो काय सोडवणार नव्हता. आणि तो सोडवत नाही हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कळत होतं ना. पण मित्र हो, त्यांना हे दाखवून द्यायचं होतं की इतर माणसांना जे अधिकार असतात, इतर माणसांना जो आत्मसन्मान असतो, तो आत्मसन्मान, तो अधिकार या समाजाला का नाही, या समाजाला असायला पाहिजे ना. ही त्यांची भूमिका होती आणि या भूमिकेसाठीचा तो लढा होता. मित्र, हे आपण समजून घेणार नाही का? हिंदू कोड बिल जे मांडलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, ते हिंदू कोड बिल इथे जी लिंगाधारित विषम व्यवस्था होती, त्या विषमतेवरचा आघात होता असं आपल्याला म्हणता येणार नाही. तो विषमतेवरचा आघात होता. म्हणजे स्त्रियांना सुद्धा पुरुषाच्या बरोबरीचं मानलं जावं आणि ते मानलं जात असतानाच स्त्रियांना इथे जी संपत्ती असते वाडवडिलापासून आलेली त्या चालत आलेल्या संपत्तीमध्ये त्यांनाही वाटा मिळावा, अशी त्यांची कल्पना होती. मित्र हो, वैचारिक साहित्य हे केवळ विध्वंसांची कल्पना नसते त्यांची, किंवा तशा पद्धतीची कल्पना मांडत नाही. वैचारिक साहित्य जी विषमता आहे, समाजविघातक जीवनमूल्य आहेत, ते दाखवून देत असते. पण ते दाखवून देत असताना आणि त्याला विरोध करत असताना नव्या जीवनमूल्याची मांडणी करत असते. मित्र हो, विभावरी शिरूरकर यांचं साहित्य जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला कळत नाही का? विभावरी शिरूरकर यांनी स्त्रियांच्या वेदनेला शब्दरूप देत असतानाच स्त्रियांच्या आत्मसन्मानाचा विचार मांडलेला आहे.
स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा विचार मांडलेला आहे आणि स्त्रियांनाही माणूस म्हणून सन्मानानं जगता यावं ही भूमिका मांडलेली आहे, असं आपल्याला म्हणता येणार नाही का? हे दिसत नाही का? किंवा आपण स्त्री पुरुष तुलना नावाचं ताराबाई शिंदे यांचं जर पुस्तक लक्षात घेतलं तर तुम्हाला कळत नाही का की ताराबाई शिंदे यांनी पुरुष प्रधान व्यवस्था जी आहे इथली, आणि या पुरुष प्रधान व्यवस्थेमध्ये स्त्रियांना जे दुय्यम मानलं जातं आणि त्यांच्यावर जे अन्याय केले जातात किंवा धर्मव्यवस्थेमध्ये त्यांना कुठलंच स्थान नाही, उलट त्यांना जे पापी वगैरे मानलं जातं त्याचा प्रतिवाद केलेला नाही का? आणि त्याचा प्रतिवाद करताना म्हणजे ही जी जीवनमूल्य आहेत, ही जी संकेत व्यवस्था आहे किंवा नीतिमूल्यांची कल्पना आहे किंवा समाजाची धारणा आहे, त्या समाजाच्या धारणेला विरोध करत असतानाच ताराबाई शिंदे याने स्त्री सुद्धा माणूस आहे आणि तिला सुद्धा सन्मानानं वागवलं जावं अशा नव्या जीवनमूल्याची मांडणी केली नाही का? तेव्हा मित्र, अशा अनेक उदाहरणं मी देऊ शकतो. आहा साळुंखे यांनी एवढं जे लेखन केलंय त्या लेखनातून त्यांनी आपल्या गतकाळातल्या जीवनाचं सत्य अधोरेखित केलेलं आहे आणि ते अधोरेखित करत असताना अगदी महाभारतातल्या स्त्रियांवर सुद्धा कसा अन्याय झाला, इथल्या ब्राह्मण वर्गातल्या माणसांनी किंवा ब्राह्मणांनी बाकीच्या वर्णातल्या लोकांवर कसा अन्याय केला याचं सत्य मांडलेलं आहे, दाखवून दिलेलं आहे. मागच्या आपल्या जीवनातल्या ज्या समाज विघातक अशा बाबी होत्या त्या दाखवून दिल्या आहेत, त्या अधोरेखित केलेल्या आहेत. बळवंश सारखं वगैरे पुस्तक तुम्ही वाचा, याच्यातून त्यांनी ते दाखवून दिलेलं आहे. पण हे दाखवून देत असताना आणि ते नाकारत असताना, केवळ दाखवून दिलेलं आहे, हे नाकारलं जावं, याला विरोध केला जावा अशी भूमिका त्यांनी मांडलेली आहे. पण मित्र, हे लक्षात घ्या की त्याच आहा साळुंखे सरांनी नव्या जीवनमूल्याची मांडणी केली नाही का? नव्या जीवनमूल्याची मांडणी केली. तेव्हा तुम्हाला मला हे सांगायचं आहे की वैचारिक साहित्य हे उद्ध्वस्त करणे किंवा काहीतरी नाकारणे, काहीतरी पडझड करणे, पाडून टाकणे अशा पद्धतीची त्यांची भूमिका नाही मित्र. त्यांची भूमिका ही नवनिर्माणाची आहे, नव काहीतरी निर्माण करण्याची आहे. आणि ते जे काही त्यांना नवनिर्माण करावयाचं आहे ते मित्र हो समाजाच्या हिताचं आहे. ते समाजाच्या हिताचा विचार मांडतात. केवळ याच समाजाच्या, याच पिढीच्या हिताचा नव्हे तर पुढच्या पिढीच्या हिताचा सुद्धा विचार मांडते. म्हणजे वैचारिक साहित्य हे नवनिर्माण करणारा साहित्य आहे, मानवी जीवनाचा नव्यानं विचार करणारा, नवजीवनमूल्यांचा विचार करणारा, नवजीवनमूल्य मांडणारा साहित्य आहे. अशा पद्धतीने आपल्याला त्याकडे पाहता येईल. आणि मग तुम्हाला नीट लक्षात घ्यावं लागेल की स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकशाही, वैज्ञानिक दृष्टिकोन हे जीवनमूल्य कोणी मांडलेले? मित्र हो, तुम्ही इतिहास तपासून पहा. ही सगळी जी जीवनमूल्य आहेत ती जीवनमूल्ये विचारवंतांनीच मांडलेली आहेत. ही मित्र हो, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही जी मानवी जीवनासाठीची चांगली जीवनमूल्य आहेत, मानवी जीवनाला उन्नत करणारी जीवनमूल्य आहेत, या जीवनमूल्याची मांडणी कुठल्याच धर्मव्यवस्थेनं केलेली नाही, तर ती विचारवंतांनी केली आहे. धर्मव्यवस्थेनं विषमतेचं तत्वज्ञान सांगितलेलं आहे. कमी जास्त प्रमाणामध्ये पृथ्वीच्या पाठीवरचे सगळेच धर्म आपल्याला असं लक्ष येतील की विषमता सांगणारे आहे. त्यातल्या त्यात आपण बौद्ध धर्म किंवा वर्धमान महावीराचा जो जैन धर्म आहे तो आपल्या भारताच्या संदर्भात जर विचार केला तर यांनी मात्र समतेची सूत्र सांगितलेली दिसतात. पण बाकीचे जे धर्म आहेत ते धर्म अज्ञानाच्या अधिष्ठानावर उभी आहेत, अज्ञान पाळणारी आहेत. आणि दुसरं म्हणजे यांना त्या स्वरूपामध्ये विषमता पाळणारी किंवा विषमतेचं तत्वज्ञान मांडणारेच धर्म आहेत असं आपल्याला म्हणता येत नाही का? असंच दिसतं ना. आपल्याकडे तरी पहा, हिंदू धर्माचा जर आपण विचार केला, ब्राह्मणी धर्माचा जर विचार केला तर काय दिसतं आपल्याला? ब्राह्मणी धर्मांनी वर्णव्यवस्थेची मांडणी केली. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र अशा पद्धतीची त्यांनी मांडणी केली. आणि ही मांडणी करत असताना एक दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ कसं आहे आणि दुसरा पहिल्यापेक्षा कनिष्ठ कसं आहे अशा पद्धतीची त्यांची मांडणी होती. म्हणजे ब्राह्मणांपेक्षा क्षत्रिय खालचे, क्षत्रियांपेक्षा वैश्य त्याच्या नंतरचे आणि वैश्यांपेक्षा शूद्र तर अतिशय खालचे म्हणजे हीन आहेत अशाच पद्धतीची त्यांची मांडणी नव्हती का? तेव्हा आज धर्म विषमता सांगतो. जे काही आपल्याकडे विचारवंत आहेत आणि जे काही वैचारिक लेखन आहे त्या वैचारिक लेखनामध्ये तुम्हाला असं आढळून येईल की यांनी कुठेही असं विषमतेचं तत्वज्ञान सांगितलेलं नाही, तर त्यांनी
समतेचं तत्वज्ञान सांगितलंय. आपण जर ब्राह्मणी धर्मव्यवस्थेचा विचार केला तर काय दिसते या धर्मव्यवस्थेमध्ये? एकीकडे विषमतेचं तत्वज्ञान सांगितलं आणि दुसरीकडे मात्र ते नेहमी असं म्हणत राहिले की सगळ्या जीवामध्ये ईश्वराचा तोच अंश वास करतो, तोच अंश आहे, किंवा सगळे जीव हे ईश्वराचेच अंशरूप आहेत, अशा पद्धतीचं सांगत राहिले. पण असं सांगत असताना ते व्यवहारामध्ये होतं का? म्हणजे या लोकांनी बाकीच्या सगळ्याच लोकांना आपल्या बरोबरीचं ईश्वराचे अंशरूप आहेत असं मानलं का? तर असं मानलेलं आपल्याला बिलकुल दिसत नाही. उलट विषमतेचं तत्वज्ञान मांडलं आणि ती विषमता लोकांनी पाळावी, त्या विषमतेकडे लोकांनी पाप पुण्य किंवा आपलं कर्तव्यच या दृष्टीनं पाहावं, म्हणून त्यांनी काय केलं? म्हणून त्यांनी हे तत्वज्ञान आम्ही सांगत नसून ईश्वरच सांगतो, हे जे जातीभेद वगैरे आहेत किंवा जे वर्णभेद आहेत ते ईश्वर निर्मितच आहेत, अशा पद्धतीची एक नवी कल्पना मांडली. त्याच्यासाठी मग यांनी आणखी एक कटकारस्थान रचलं आणि ते कटकारस्थान आपल्या सगळ्यांना माहीत आहे की हे जे वर्ण आहेत हे वर्ण थेट ब्राह्मणांच्या ब्रह्मदेवाच्या शरीरातून जन्मलेले आहेत, अशा पद्धतीची कल्पना मांडली. मग ब्रह्मदेवाच्या तोंडातून ब्राह्मण जन्मले म्हणून ते श्रेष्ठ आहेत, बाहूतून मग क्षत्रिय म्हणजे त्यांच्या बाहूतून क्षत्रिय जन्मले, मांड्यातून वगैरे वैश्य जन्मले आणि पायातून शूद्र जन्मले, अशा पद्धतीची मांडणी केली. म्हणजे आम्ही हे काहीच सांगत नाही, हे सगळं ईश्वर निर्मितच आहे अशा पद्धतीचे ते सांगत राहिले. अशा पद्धतीचं विषमतेचं तत्वज्ञान सांगणारी ही धर्मव्यवस्था. आणि दुसरीकडे तुम्ही पहा वैचारिक साहित्य मात्र अशा पद्धतीचं विषमतेचं तत्वज्ञान सांगत नाही, तर वैचारिक साहित्य हे समतेचा पुरस्कार करते, स्वातंत्र्य समता बंधुता हे सांगते. आणि मित्र आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे की गौतम बुद्ध असतील किंवा वर्धमान महावीर असतील हे इसवी सनाच्या पूर्वी होऊन गेलेले महापुरुष आहेत. 6व्या इसवी सनाच्या पूर्वी 6वं शतक हा त्यांचा कालखंड आहे. आणि हे दोन्हीही केवळ धर्मसंस्थापक वगैरे नव्हते, तर हे दोन्ही व्यक्तिमत्व विचारवंत होते. या अंगाने आपण त्यांच्याकडे पाहायला हवं. कारण या दोन्ही व्यक्तिमत्वांना वर्धमान महावीर असतील किंवा गौतम बुद्ध असतील यांना धर्म वगैरे स्थापन करणं हे त्यांचं ध्येय नव्हतं. मानवी जीवन अधिक सुखी करणं, मानवी जीवनातले प्रश्न सोडवणं हे त्यांचं ध्येय होतं. आणि त्या ध्येयानं प्रेरित झालेली माणसं होती. मानवी जीवनातलं दुःख कसं संपवता येईल, मानवी जीवन अधिक सुखकर कसं होईल याच्यासाठी धडपडणारी ती माणसं होती. आणि म्हणून त्यांनी मग गौतम बुद्धांनी स्वातंत्र्य समता आणि बंधुतेचं सूत्र सांगितलेलं आहे. पण बाकी ज्याला आपण धर्म म्हणतो, हिंदू म्हणजे वैदिक धर्म वगैरे, त्यांनी कुठे हे तत्व सांगितलेलं आहे. तेव्हा मित्रो आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की वैचारिक साहित्य मानवी जीवनाला उपकारक ठरणाऱ्या नव्या जीवनमूल्याची मांडणी करते. ते केवळ विध्वंसक वगैरे नाही किंवा केवळ परंपरा मोडीत काढायचा, परंपरेला दोष द्यायचा, परंपरेवर टीका करायची असं नाही मित्र हो. एक गोष्ट नाकारत असताना दुसऱ्या गोष्टीची ते निर्मिती करतात, नव्या जीवनमूल्यांची मांडणी करतात. या अंगाने आपण पाहिलं पाहिजे. आता अलीकडचा काळ जर आपण घेतला तर मग लोकशाही, वैज्ञानिक दृष्टिकोन वगैरे या सगळ्याची मांडणी वैचारिक साहित्य करते. तेव्हा वैचारिक साहित्य हे कालबाह्य आणि समाजविघातक मूल्यांना विरोध करते आणि समाजहितकारक नवजीवन मूल्याची मांडणी करते. हे वैचारिक साहित्याचा विशेष आहे. या अंगाने त्याकडे पाहता येते किंवा तसं आपल्याला म्हणता येते. ठीक आहे. वैचारिक साहित्याचा आणखी एक विशेष आहे, तोही विशेष आपण पाहू. तो विशेष असा की मित्र हो, समाजाचे परिवर्तन हा वैचारिक साहित्याचा मुख्य हेतू असतो, प्रेरणा असते. वैचारिक साहित्याची निर्मिती का होते मित्र? वैचारिक साहित्याच्या निर्मितीच्या पाठीमागे समाजाचं हित किंवा समाजाला अधिक विवेकी करणं, समाजाचं इथलं भौतिक जगणं अधिक सुखी करणं, संपन्न करणं, समृद्ध करणं हे वैचारिक साहित्याच्या निर्मितीच्या पाठीमागची एक मुख्य प्रेरणा आहे. वैचारिक साहित्यानं मृत्यूनंतरच्या जगाविषयीचं काही देणं घेणं नाही, ते जग नाहीच आहे अशीच या साहित्याची मांडणी असते. अगदी आपण चार्वाकापासून त्या अलीकडच्या काळापर्यंतच्या विचारवंतांची मांडणी जरी लक्षात घेतली तरी तुम्हाला तेच दिसेल की यांनी मृत्यूनंतरचं जे जग आहे ते नाकारलेलं आहे, किंवा ज्याला आपण स्वर्ग नरक वगैरे म्हणतो ते नाकारलेलं आहे, अलौकिक जगणं नाकारलं आहे. त्यांच्या पुढे लौकिक जगणं हाच महत्त्वाचा विषय. इथलं जे जगणं आहे, इथलं जे ऐहिक जगणं आहे, भौतिक जगणं आहे, हे सुखाचं झालं पाहिजे याच्यासाठीच त्यांची धडपड आहे. आणि मग या धडपडीमुळे
त्यांची भूमिका काय राहिली आहे? त्यांची भूमिका ही राहिली आहे की समाज जो पारंपरिक पद्धतीने जीवन जगतो, परंपरेतलं जे अज्ञान तो जपत असतो, सांभाळत असतो आणि त्या अज्ञानाच्या किंवा त्या कल्पनेच्या प्रभावात जो जगत असतो ते जगणं समाजानं सोडून द्यावं, समाजानं बदलावं, समाजामध्ये परिवर्तन घडावं, अशा पद्धतीची त्यांची भूमिका आहे. किंबहुना सामाजिक परिवर्तनासाठीच ते लेखन करतात असे आपल्याला म्हणता येतं. आता तुम्ही म्हणाल की मग परिवर्तन म्हणजे काय? परिवर्तन म्हणजे केवळ बदल आहे का? मित्र हो, परिवर्तन म्हणजे बदल एवढ्यापुरता परिवर्तन हा शब्द मर्यादित नाही. परिवर्तन या शब्दामध्ये त्याच्यापेक्षा अधिक व्यापक अर्थ आहे. निव्वळ बदल आपण जर म्हणत असू तर बदल तर होतच असतो, तो कोणाला बदल करावाच लागतो असं नाही. बदल हा निसर्गाचाच नियम आहे. निसर्ग बदलतच असतो, त्याला कोणी इतरांनी बदलायलाच पाहिजे असं काही नाही, बदलतच असतं. ते आजचं जशाला तसं उद्या राहत नसतं. काळ जसा बदलत जातो तसं बाकीचे जे घटक आहेत ते घटक बदलतच जातात ना. म्हणजे ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे. ती काय कोणाच्या इच्छेवर अवलंबून नाही आणि कोणी म्हटल्यामुळे ती थांबणार नाही. तेव्हा कोणीतरी बदल केला म्हणजे बदल होतो असं नाही. बदल तर अखंडपणे चालत राहणारी गोष्ट आहे, ती होतच राहणारी आहे, तो निसर्गाचा नियम आहे. पण आपण इथं जेव्हा सामाजिक परिवर्तन म्हणतो तेव्हा मित्र हो, समाजातल्या सामाजिक जीवनामध्ये अपेक्षित परिवर्तन, त्यांच्या जीवनाला उपकारक परिवर्तन या अंगानं म्हणायचंय. तुमच्या पुढे एक र.बा. मंचरकर यांनी परिवर्तनाच्या बद्दल काय म्हटलंय ते त्यांचं म्हणणं ठेवतो, म्हणजे मग तुम्हाला कळेल की सामाजिक परिवर्तन म्हणजे काय असतं किंवा सामाजिक परिवर्तन म्हणत असताना आपण त्याच्यामध्ये अपेक्षित काय आहे हे तुम्हाला कळेल. र.बा. मंचरकर असं म्हणतात की समाजाची संरचना आणि त्याचा सांस्कृतिक आकृतिबंध यातील बदल म्हणजे परिवर्तन होय. सामाजिक परिवर्तन म्हणजे परंपरागत समाजाचे आधुनिक आणि प्रगत समाजात रूपांतर होत जाणे होय. हे र.बा. मंचरकर यांचं म्हणणं आहे. मित्र हो, हे जे त्यांचं म्हणणं आहे ते म्हणणं बा, सामाजिक परिवर्तन आणि मराठी साहित्य नावाचं जे पुस्तक संपादित केलं आहे त्याचे संपादक आहे तेच आहेत आणि हा डॉक्टर वासुदेव मुलाटे यांचा गौरव ग्रंथ आहे. त्यामधलं हे विधान आहे. डॉक्टर वासुदेव मुलाटे हे मुळातच विवेकी व्यक्तिमत्व आहे. त्यांचा जो गौरव ग्रंथ आहे तो गौरव ग्रंथ खूप सुंदर आहे. त्यामध्ये खूप चांगल्या चांगल्या माणसांनी लिहिलेलं आहे. हे पुस्तक तुम्ही मुळातून वाचायला हवं. हे जर तुम्ही मुळातून वाचलं तर तुम्हाला परिवर्तनाची संकल्पनाच नाही तर परिवर्तनाच्या संकल्पनेशी संबंधित किंवा परिवर्तनासाठी धडपडणारं जे मराठीतलं साहित्य आहे त्या साहित्याचा चेहरा मोहरा, त्या साहित्याचं रूप स्वरूप तुम्हाला कळेल. त्यात अनेक विचारवंतांनी लेखन केलेलं आहे. त्यात रावसाहेब कसबेंचं लेखन आहे, र.बा. मंचरकरांचा लेख आहे, इतरही अनेकांचे लेख त्या पुस्तकामध्ये. ते तुम्ही मुळातून वाचलं पाहिजे. खूप चांगलं पुस्तक आहे. खूप चांगल्या माणसाचा हा गौरव ग्रंथ आहे आणि खूप त्यातला आशय खूप चांगल्या माणसाने लिहिलं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे वाचू. पण सध्या आपण त्या पुस्तकाविषयी बोलत नाही. आपण सध्या जे बोलत आहोत ते हे की वैचारिक साहित्याचा हेतू काय आहे, तर वैचारिक साहित्याचा हेतू आहे सामाजिक परिवर्तन. मग सामाजिक परिवर्तन म्हणजे काय, तर समाजाची जी संरचना असते आणि त्या संरचनेतून जो सांस्कृतिक आकृतिबंध आलेला असतो तो बदलणे. आता समाजाची संरचना काय आहे, समाजाची रचना काय आहे, फार जर अवघडामध्ये जायचं नसेल, फार जर खोलात जायचं नसेल, फार जर गुंतागुंत करायची नसेल तर तुम्हाला साधं जर समजून घ्यायचं असेल तर खेड्यातल्या समाजाची रचना ठेवण बघा तुम्ही कशी आहे ते. अगदी घरं जरी तुम्ही बघितले तरी तुम्हाला कळते की गावातल्या मध्यवर्ती ठिकाणी विशिष्ट माणसांची घरं असतात, त्याच्या सभोवती त्यांच्या जातबांधवांची घरं असतात, त्याच्या भोवती पुन्हा गोरगरिबांची घरं असतात किंवा बलुतेदारांची घरं असतात आणि सगळ्या शेवटी कुठेतरी गावाच्या बाजूला मग तुम्हाला दलित समाजांची घरं आढळतील. मित्र हो, ही सामाजिक रचनाच आहे. इथल्या व्यवस्थेनं मानलेली किंवा इथल्या व्यवस्थेनं निर्माण केलेली ही सामाजिक रचना आहे. त्या समाजामध्ये मग वेगवेगळ्या जाती असतात. हे जातीभेद ही सुद्धा एक सामाजिक रचनाच आहे आणि मग त्या जातीनुसार त्या जातीची घरं कुठे असावेत, त्या जातीचे व्यवसाय काय असावेत, त्या जातीनं कसं वागावं, त्या जातीनं त्यांची वेशभूषा आणि केशभूषा कशी करावी, अशा कितीतरी गोष्टी ठरलेल्या आहेत आणि जे संकेत ठरलेले आहेत त्या संकेताप्रमाणे लोक वागत जातात. पहा ना पुढे तुम्ही, त्याच्यातून निर्माण झालेला जो सांस्कृतिक आकृतिबंध आहे तो तरी तुम्हाला काय सांगतो. आपल्याकडे सांस्कृतिक आकृतिबंध काय आहे, साधं आपण
अगदी देवाची पूजा वगैरे करण्याचं स्वरूप आहे. देवाची पूजा कोण करायची? ब्राह्मणांनी करायची. आणि बाकीच्या लोकांनी काय करायचं? बाकीच्या लोकांनी फक्त ब्राह्मणांचं ऐकायचं. अशा पद्धतीचे एक सूत्र आपल्याला दिसत नाही का? या समाज व्यवस्थेमध्ये सर्वश्रेष्ठ कोण? आदर्श कोण? ज्यांचं आपण दर्शन घ्यावं, ज्याला गुरु वगैरे मानावं, ज्याला भूदेव मानावं, असा कोण? तर ब्राह्मण आहे. बाकीचे कोण आहेत मग? बाकीच्याने फक्त त्यांना श्रेष्ठ मानावं अशा पद्धतीची मांडणी नाही का? ही जी मांडणी आहे, ही मांडणी तुम्हाला पुन्हा सांस्कृतिक ते दिसते. संस्कृती पहा आपल्याकडची. म्हणजे अगदी व्यवहाराचं जरी तुम्ही पाहिलं, घर कोणाचे कसे असावेत हे जर तुम्ही पाहिलं तर तिथं ठरलेलं नाही का? किंवा एखादा सण असेल, एखादा उत्सव असेल, एखादा समजा रथ एखाद्या देवाचं एखादी जत्रा आहे आणि त्या यात्रेमध्ये किंवा जत्रेमध्ये समजा देवाचा रथ निघालेला आहे, किंवा बैलगाडी आहे, ट्रॅक्टर आहे, काही तो रथ निघाला किंवा मिरवणूक निघालेली आहे. तिथे त्या देवाच्या बरोबर, त्या मूर्तीच्या बरोबर त्या रथामध्ये बसणारे लोक कोण असतात? तुम्हाला त्या रथामध्ये बसलेला एखादा दलित समाजाचा व्यक्ती दिसतो का? का दिसू नये? पण दिसत नाही. एखादं पूर्वी जर तुम्ही 50-60 वर्षांपूर्वीचं एक सामाजिक सांस्कृतिक वातावरण पाहिलं तर एखाद्या देवस्थानाचा पुजारी तुम्हाला दलित दिसतो का? का दिसू नये? पण दिसत नाही. मित्र हो, ही जी आपली सामाजिक रचना आहे, ती सामाजिक रचना आपल्याला असं सांगते की भेदाभेदावर आधारलेली आहे आणि ती आपण पाळत येतो. म्हणजे पहा की समजा एखादा गावामध्ये एखाद्याच्या घरी जनावर मेलेलं आहे. जनावर कोणी ओढून टाकायचं? जनावर ओढून टाकायचं तो महाराणीच. अशा पद्धतीची आपली कल्पना. आता जोडा शिवायचं आहे किंवा कातडं कमवायचं आहे, ते कोणी कमवायचं? ते कमवायचं ते चांभाराणीच. आणि देवपूजा, यज्ञ, याग, मंत्रपठण वगैरे हे कोणी करायचं? ब्राह्मणांनी. आणि पहा दुसरीकडे की जे महत्वाचं काम करत होते ते काही शहाणे वगैरे ठरलेले नव्हते. म्हणजे आपल्याकडे मोठेपणाच्या कल्पना काय? ज्ञानी असण्याच्या, श्रेष्ठ असण्याच्या, पवित्र असण्याच्या, म्हणजे हे पंडित वगैरे असण्याच्या कल्पना काय? तुम्ही एखाद्या शेतकऱ्याला पंडित म्हटलेलं आहे का? तुम्ही एखाद्या चांभाराला शहाणा, पंडित, पवित्र असं म्हटलेलं आहे का? तुम्ही एखाद्या महाराला पवित्र, शहाणा वगैरे असं काही म्हटलेलं आहे का? एखाद्या कुंभाराला वगैरे आपण असं काही म्हणतो का? आपण कोणाला शहाणा म्हणतो? आपण कोणाला पवित्र म्हणतो? कोणाला श्रेष्ठ म्हणतो? जो नवनिर्माणाचं काहीच काम करत नाही, हे करण्याच्या ऐवजी लोकांनी कमवलेलं, लोकांनी पिकवलेलं खातो किंवा लोकांनी जे निर्माण केलंय त्याचा उपभोग घेतो आणि निरर्थक पद्धतीचे मंत्र म्हणत राहतो. त्या माणसाला आपण शहाणं म्हटलेलं आहे. आणि बाकीच्यांना कुठे आपण? खरं तर संस्कृतीची जडणघडण केलेली आहे. घरं बांधण्याचं काम असेल, धान्य पिकवण्याचं काम असेल, बाकीच्या वस्तू निर्माण करण्याचं काम असेल, मग तो जोडा असेल, मग इथली मातीची मडकी असतील किंवा वस्त्र विणण्याची कला असेल, हे कोणी केलेलं आहे? मित्र, हे तर बाकीच्या लोकांनी केलेलं आहे ना. पण हे ज्यांनी केलं त्यांना आपण कुठे शहाणं वगैरे म्हटलेलं आहे? या एकूण संस्कृतीच्या रचनेमध्ये किंवा एकूण या सांस्कृतिक व्यवस्थेमध्ये यांना स्थान कुठे? यांना आपण कुठे काय शहाणं वगैरे म्हणतो? शहाणे कोण ठरले? की हे असं काहीही न करता केवळ कर्मकांड करत राहणारे आणि लोकांचं शोषण करणारा धर्म सांगत राहणारे लोक या व्यवस्थेमध्ये श्रेष्ठ वगैरे ठरले नाहीत का? मित्र हो, वैचारिक साहित्याला सामाजिक परिवर्तन हवं आहे. म्हणजे काय हवं आहे? सामाजिक जीवनातलं हे जे वास्तव आहे, सामाजिक जीवनातला हा जो भेदाभेद आहे, हा भेदाभेद संपला पाहिजे, यात बदल झाला पाहिजे, यात परिवर्तन झालं पाहिजे. ही भूमिका आहे. वैचारिक साहित्याची भूमिका ही अशा पद्धतीची असते. म्हणजे विशिष्ट माणसाने विशिष्ट काम केलं पाहिजे असं नाही, तर ज्या माणसांमध्ये क्षमता आहे त्या माणसाने त्यांच्या क्षमतेप्रमाणे काम केलं पाहिजे. ही वैचारिक साहित्याची भूमिका आहे. आपल्याकडे पहा, शिकवण्याचं काम कोणी करायचं? ब्राह्मणांनी करायचं. हे ठरलेलं नव्हतं का? मित्र हो, वैचारिक साहित्याची भूमिका ब्राह्मणांच्या विरोधी वगैरे असं काही नाही, पण वैचारिक साहित्याची भूमिका ही असते किंवा ही आहे की ज्यांना शिकवता येते, ज्यांना ज्ञान आहे, ज्यांना चांगलं आकलन आहे, तो कोणीही शिकवेल ना. शिकवण्यासाठी जातीनं ब्राह्मण असण्याचा संबंध नाही. शिकवण्यासाठी त्याला जे शिकवायचं आहे त्याचं ज्ञान असणं अधिक महत्वाचं आहे. ही भूमिका वैचारिक साहित्याची आहे. पूजापाठ करणं हे विशिष्ट लोकांचं काही कर्तव्य वगैरे किंवा त्याच लोकांनी केलं पाहिजे असं नाही आहे. ज्याला ते करता येते तो कोणीही करेल ना. ते विशिष्ट धर्मातल्याच लोकांनी कशाला केलं पाहिजे? हीच भूमिका. राजर्षी शाहू महाराजांची भूमिका काय होती? हीच होती ना.
केवळ ब्राह्मणानेच पूजापाठ का करायचा, बाकीच्यांनी का करायचं नाही, ही त्यांची भूमिका नव्हती का? मित्र हो, वैचारिक साहित्य जे असते ते वैचारिक साहित्य असं विशिष्ट जे जाती आहेत किंवा परंपरेनं जी सामाजिक रचना आपण निर्माण केली, परंपरेनं जो सांस्कृतिक आकृतिबंध आपण निर्माण केलाय, त्याला हे छेद देतात, त्याला हे नाकारतात. आणि नव्या याच्यामध्ये प्रत्येक माणसाला प्रत्येक क्षेत्रामध्ये वाव असावा. प्रत्येक माणसानं आपल्या कुवतीप्रमाणे, आपल्या क्षमतेप्रमाणे, आपल्या आवडीप्रमाणे ज्या क्षेत्रामध्ये त्याला काम करायचं आहे किंवा ज्या क्षेत्रामध्ये त्याला स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं आहे, त्या क्षेत्रामध्ये त्याने स्वतःचं अस्तित्व निर्माण करावं. त्यासाठी जातीची बंधनं नसावीत, अशा पद्धतीची जी भूमिका आहे ती भूमिका वैचारिक साहित्याची. म्हणजे जन्मानं कोणी श्रेष्ठ नसतो, जन्मानं कोणी पवित्र नसतो, जन्मानं कोणी शहाणा नसतो. तर जे काही हे निर्माण करायचं आहे, शहाणपण वगैरे, किंवा जे काही तुम्हाला कर्तृत्व करायचं आहे किंवा जे काही तुम्हाला नवं शिकून घ्यायचं आहे, तुमच्या व्यक्तिमत्वाला जो काही आकार द्यावायचा आहे, ती सगळी गोष्ट जन्मानंतरची आहे. आणि जन्मानंतर तुम्ही काय करणार आहात ते पहा. म्हणजे जन्मानंतर संधी मिळावी अशा पद्धतीची भूमिका. नाही तर आपल्याकडे काय होतं, आपल्याकडे हे होतं मित्र हो, की जन्मानं जात मिळायची, ती कोणाला मागावी लागत नसे. तुमचा जन्म एखाद्या जाती झालाय तर जन्मानं तुम्हाला जात मिळायची. जी जात तुम्हाला मिळाली ती जातच तुमचा व्यवसाय नक्की करायची, की त्या जातीनं तो व्यवसाय केला पाहिजे. आणि तो व्यवसायच तुमचं वैभव निश्चित करायचे. म्हणजे तुम्ही श्रीमंत असणार आहात की गरीब असणार आहात, हा तुमचा व्यवसायच ठरवून टाकायचा. कारण आता एखादा चांभार आहे, चांभाराने कितीही जोडे शिवले तर तो काय श्रीमंत होणार आहे का? किंवा महाराणी जन्मोजन्मी किती पिढ्यानपिढ्या जरी लोकांच्या कोठ्यातली ढोरं ओढत राहिली आणि लोकांच्या मृत्यूचा सांगावा सांगत राहिला, ते काय त्याच्याने श्रीमंत होणार आहेत का? हे व्यवस्था होती ना. मित्र हो, वैचारिक साहित्य हेच करते. काय करते? वैचारिक साहित्य ही व्यवस्था मोडीत काढते. वैचारिक साहित्याला हे मान्य नाही. वैचारिक साहित्य म्हणते किंवा वैचारिक साहित्य असं सांगते, असं सुचवते की बाबा रे, हे जन्मानं काही नसते. ह्या जाती वगैरे ज्या आहेत त्या जाती वगैरे ईश्वर निर्मित बिलकुल नाहीत. त्या कुठल्या ईश्वरानं वगैरे निर्माण केल्या नाहीत, त्या माणसानीच निर्माण केलेल्या आहेत. आणि माणसाने निर्माण केलेल्या या जाती माणसाने मोडायला सुद्धा पाहिजे. आणि आपापल्या क्षमतेप्रमाणे, आपापल्या प्रयत्नाप्रमाणे माणसाने आपल्या जीवनामध्ये जे काही मिळवायचं ते मिळवलं पाहिजे आणि त्याला मिळवण्याचं स्वातंत्र्य असेल, अशा पद्धतीची मांडणी वैचारिक साहित्य करते. पहा, तुमच्या लक्षात येतं का? पुढे त्यांनी रबा मंचरकरांनी असं म्हटलेलं आहे, सामाजिक परिवर्तन म्हणजे परंपरागत समाजाचे आधुनिक आणि प्रगत समाजात रूपांतर होत जाणे होय. परिवर्तन म्हणजे काय हे सांगत असताना रबा मंचरकरांची भूमिका आहे, खूप महत्वाची आहे मित्र, हे आपण नीट लक्षात घेतली पाहिजे. सामाजिक परिवर्तन म्हणजे परंपरागत समाजाचे आधुनिक आणि प्रगत समाजात रूपांतर होत जाणे. आपली जी रचना असते, एकूणच सामाजिक रचना, ती परंपरागत असते. अगदी अलीकडच्या काळापर्यंत ती परंपरागत स्वरूपाचीच होती. म्हणजे तुम्हाला जन्मानं जे काही मिळालेले आहे, जी जात वगैरे मिळालेली आहे, तेच तुम्ही केलं पाहिजे, अशाच पद्धतीची कल्पना होती. हे फार पूर्वीचं समाज वास्तव आहे असं नाही. स्वातंत्र्याच्या नंतर सुद्धा आपल्याकडे अनेक वर्षे स्वातंत्र्य म्हणजे काय हेच लोकांना माहीत नव्हतं. लोकशाहीमध्ये या देशाचा एक नागरिक म्हणून आपल्याला एक स्वतंत्र काही अधिकार आहेत. आपण इतर नागरिकासारखे नागरिक आहोत आणि नागरिक म्हणून आपल्याला इतरांप्रमाणे हक्क आहेत. हे खेड्यातल्या लोकांना खूप दिवस माहीतच नव्हतं. म्हणजे ह्या ज्या जाती व्यवस्था वगैरे आहेत किंवा ज्याला आपण गावगाडा व्यवस्था वगैरे म्हणू, त्या अगदी अलीकडच्या काळापर्यंत लोकांच्या चुलीपर्यंत आणत होती. ही परंपरागत व्यवस्था आहे. मित्र हो, ही जी परंपरागत समाज व्यवस्था आहे किंवा जो समाज आहे, त्या समाजामध्ये बदल झाला पाहिजे. आता बदल झाला पाहिजे म्हणजे काय झालं पाहिजे, तर तो समाज आधुनिक झाला पाहिजे. आता आधुनिक झाला पाहिजे म्हणजे काय, तर आधुनिक जी जीवनमूल्य आहेत आणि जीवनाविषयीचं जे सूत्र आहे ते त्यांनी स्वीकारलं पाहिजे. म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुता ही आधुनिक जीवनमूल्य आहेत, तर समाजानं हे आधुनिक जीवनमूल्य स्वीकारलं पाहिजे. लोकशाही जीवनमूल्य समाजानं स्वीकारलं पाहिजे. आता लोकशाही जीवनमूल्य स्वीकारायचं म्हणजे काय, तर लोकशाहीमध्ये सगळी माणसं सारखी असतात हे सूत्र स्वीकारायचं. इथे
कोणाला जन्मानं काही मिळत नसते. म्हणजे पूर्वी जन्मानं कोणीतरी देशमुख असायचा, मग त्याचा मुलगा देशमुख व्हायचा, मग त्याचा मुलगा देशमुख व्हायचा. हे परंपरागत समाज जीवन आहे, याला परंपरा म्हणतात. इथे परंपरा नाही. म्हणजे पूर्वी ब्राह्मण हा पवित्र, ब्राह्मण हा पूजापाठ करणार किंवा कुलकर्णी पद सांभाळणार, त्याचा मुलगा पुढे तोच करणार, त्याचा मुलगा पुढे तोच करणार. आणि मग इकडे चांभाराच्या मुलांनी काय करायचं? बाप चांभार आहे ना, मुलांनी चांभारच राहायचं, त्याच्या मुलांनी पुन्हा चांभारच. हे परंपरागत जीवन. मित्र हो, लोकशाही व्यवस्थेमध्ये अशा पद्धतीनं परंपरेनं काही मिळत नसते, असं परंपरेचं काही नसते. आणि प्रत्येकाला इतराप्रमाणे हक्क आहेत. प्रत्येक कायद्याच्या पुढे प्रत्येक माणूस समान आहे. प्रत्येक माणसाला, या देशातला कोणीही माणूस असो, तो जातीने काही असो, कोणत्याही जातीचा असो, तो श्रीमंत असो की गरीब असो, तो पुरुष असो का स्त्री असो, त्याला मतदानाचा अधिकार आहे. आणि त्या प्रत्येक माणसाच्या मताला सारखीच किंमत आहे, सारखंच मूल्य आहे. हे जे लोकशाही मूल्य, ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी आपण मान्य केल्या पाहिजे. या गोष्टी मान्य करणं म्हणजेच लोकशाही मूल्य स्वीकारणं आहे. मित्र हो, आधुनिक समाजाने स्वीकारलं पाहिजे. आणि तुम्हाला प्रत्येकाला संधी आहे ना, तर तुम्ही आधुनिक झालं पाहिजे. म्हणजे काय झालं पाहिजे? तर तुम्हाला जी संधी आहे त्या संधीचा तुम्ही फायदा घेतला पाहिजे. तुम्हाला शिक्षण घेण्याची संधी आहे, तुम्ही शिक्षण घ्या, शिका. तुम्हाला आता सगळे क्षेत्र तुमच्यासाठी मोकळे आहेत. म्हणजे आता कोणाला बंधन नाही, जातीवरून बंधन नाही. तुम्हाला कुठल्याही क्षेत्रामध्ये वाव आहे, तुम्ही तुमच्या क्षेत्राची निवड करा. तुम्हाला नक्की काय करायचं? तुम्हाला राजकारण करायचं, ठीक आहे, तुम्ही राजकारणात या. तुम्हाला शिक्षक व्हायचं, तुम्ही शिक्षक व्हा. म्हणजे महार समाजातला एखादा माणूस शिक्षक होऊ शकतो ना, असं काही नाही आता पूर्वीसारखं की ब्राह्मणानेच फक्त शिक्षक झालं पाहिजे, त्यांनी शिकवलं पाहिजे. ब्राह्मण महाराजा पुढे बसून कसा शिकेल? हे जे जुनं मूल्य होतं ते जुनं मूल्य आता नाही आहे, ते आता कालबाह्य झालेलं आहे. म्हणजे महाराजा माणूस शिकू शकतो आणि ब्राह्मणांचा मुलगा त्याच्या पुढे बसून विद्यार्थी म्हणून शिक्षण घेऊ शकतो, घ्यावं लागेल. आज जर तुम्ही महाराष्ट्रातले विद्यापीठ वगैरे पाहिले तर अनेक विद्यापीठामध्ये दलित समाजाची माणसं विभाग प्रमुख नाहीत का? मित्र हो, समाजाचं आधुनिक असणं म्हणजे काय आहे? मग समाजाचं आधुनिक असणं म्हणजे हेच आहे. दुसरं म्हणजे मित्र हो, तुम्हाला या काळानं, या काळातल्या संशोधनानं, या काळापर्यंत चालत आलेल्या संशोधनानं जे काही तुमच्या लक्षात आणून दिलं आहे, ते लक्षात आणून दिलेल्या गोष्टी तुमच्या व्यवहारात असणं म्हणजे सुद्धा आधुनिक असणंच असतं. तुम्हाला जर हे कळालेलं आहे की शनी हा देव नसून शनी हा ग्रह आहे, तर आता तुम्ही त्या दगडावर देव म्हणून तिथे तुम्ही तेल ओतत बसण्यात आणि त्याच्या दर्शनाच्या रांगा लावण्यात मतलब नाही. ते जर तुम्ही करत असाल तर मग तुम्ही आधुनिक कसे काय असाल? आधुनिक असणं म्हणजे या काळात जे काही संशोधनानं पुढे आलेलं आहे ते तुम्ही स्वीकारणं. तुम्हाला आधुनिक व्हायचंय तर हे करावं लागेल ना, हे स्वीकारावं लागेल ना तुम्हाला. आणि हे स्वीकारणार नसाल तर मग कसं काय आधुनिक? आधुनिक समाजामध्ये रूपांतर झालं पाहिजे. म्हणजे मित्र हो, आपल्या ज्या परंपरागत जीवनामध्ये जाती व्यवस्था होत्या, त्या जाती व्यवस्थेचं आपण निर्मूलन केलं पाहिजे किंवा त्या जाती व्यवस्था आपण टाकून दिल्या पाहिजे. त्या पाळायला नको ना. आणि ते दोन्हीकडूनही, म्हणजे मनामध्ये इथला जो शूद्र समाज आहे त्यांनी सुद्धा हीनत्वाची कल्पना किंवा न्यूनगंडाची कल्पना बाळगायला नको आहे. आणि सवर्णांनी सुद्धा अहंगंडांची कल्पना बाळगायला नको आहे. जर तुम्ही समजा अहंगंड बाळगत असाल किंवा हा समाज समजा न्यूनगंड बाळगत असेल तर अशा समाजाला आपण आधुनिक समाज कसं काय म्हणू? तुम्हाला आता लक्षात आलंय ना की रक्तगट हा वेगवेगळ्या माणसांचा सारखा असू शकतो. म्हणजे ब्राह्मणांचा असतो तसा तो चांभाराचा असतो. हे जर तुम्हाला कळालं असेल तर तुमच्या अहंगंडाला आणि तुमच्या न्यूनगंडाला आता स्थान कुठे? तुम्ही कशाला पाळता? स्त्रिया शिकू शकत नाही, स्त्रियांना अक्कलच नसते किंवा त्यांना काही येत नसते, अशा पद्धतीची आपली जी कल्पना होती ती कल्पना आता मागे पडलेली आहे. मुले शिकत आहेत आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी त्यांचं अस्तित्व निर्माण केलेलं आहे. तेव्हा आता आपण हे समजलं पाहिजे की लिंगत्वाच्या पातळीवर किंवा वर्णव्यवस्थेच्या पातळीवर आपण जे भेद वगैरे पाळत होतो ते भेद वगैरे न पाळणे हे आपण शिकलं पाहिजे. आणि आपल्या मध्ये विद्यार्थी मित्रो, वैज्ञानिक दृष्टिकोन आला पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय? तर विज्ञानानं जे जे सत्य तुमच्या लक्षात आणून दिलेलं आहे ते सत्य व्यवहारात असलं पाहिजे. आता धर्मग्रंथातले जे विचार आहेत, धर्मग्रंथातलं जे थोतांड आहे ते थोतांड आपण नाकारलं पाहिजे ना. जे वस्तुस्थितीवर टिकणारच नाही आहे ते आपण नाकारणार नाही का? ते आपण नाकारलं पाहिजे. मित्र हो,
आता जर पृथ्वी वगैरे फिरत असेल, ती सूर्याच्या भोवती फिरत असेल, तर पृथ्वीला वर काहीच असणार नाही ना. पृथ्वी वर आणि खाली काय असणार आहे. तर आता तरी आपण हे स्वीकारणार आहोत की नाही की पृथ्वी शेषाच्या डोक्यावर नाही. आधुनिक होणार आहोत की नाही या अर्थानं आपण ग्रहणाच्या कल्पना आता नीट समजून घेणार आहोत का नाही. का आजही आपण असंच म्हणणार आहोत देहदान सूर्यग्रहण असं म्हणणार आहोत का आपण. किंवा ग्रहण लागलेलं आहे म्हणजे काहीतरी विचित्र वगैरे घडते आणि ते आपल्या जीवनावर काहीतरी परिणाम करणार असते वगैरे असं समजून काही वेगवेगळी कर्मकांड आपण करणार आहोत का. हे सोडणार आहोत की नाही आपण. हे सोडलं पाहिजे मित्र हो. नक्षत्राचा आणि आपल्या जीवनाचा काही संबंध नसतो हे आपण समजून घेणार आहोत का नाही. मग हातामध्ये जे आपण वेगवेगळ्या ग्रहाचे खडे घालून जे अंगठ्या मिरवतो ते आपण सोडणार आहोत की नाही याचा विचार आपण केला पाहिजे ना. दैववादाची जी कल्पना आहे ती दैववादाची कल्पना आपण नाकारणार आहोत की नाही. पूर्वजन्माची आणि पुनर्जन्माची कल्पना आपण नाकारणार आहोत की नाही. कर्मविपाक सिद्धांत आपण नाकारणार आहोत की नाही. हे सगळं जर आपण नाकारत असू आणि विज्ञानानं आपल्याला जे दाखवून दिलेलं आहे, विज्ञानाने जे सत्य आता नोंदवलेलं आहे किंवा जे संशोधनानं आपल्या समोर आणलेलं आहे ते जर आपण स्वीकारणारच नसू तर आपण मग आधुनिक होऊ कसे आणि आपण वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्यामध्ये येईल कसा. आता आपण आजारी पडलोत आणि आजारी पडल्याच्या नंतर आपण जर नवसायास करत असू तर मग आपण वैज्ञानिक दृष्टिकोन कसा काय आपल्यामध्ये येईल आणि आपण कसं काय म्हणू की आम्ही वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगतो. तुम्ही जर आजारी पडलेले असाल तर आजारी पडण्याचं कारण दवाखान्यात कळेल ना तुम्हाला. आता दवाखान्यात जाण्याच्या ऐवजी आपण जर बुवा बापूकडे जात असू, एखाद्या मांत्रिकाकडे जात असू तर मग आपल्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आलेला आहे का. मित्र हो, कार्यकारणाचा संबंध आपण समजून घेणार आहोत की नाही. कार्यकारणाचा संबंध जर नीट समजून घेणार असू तर मग आपण वैज्ञानिक झालोत असं म्हणता येईल किंवा तो दृष्टिकोन आपल्यामध्ये यायला लागलाय असं म्हणता येईल. पण आपण असं न म्हणता आजही जर विटाळाच्या कल्पना वगैरे पाळत असू, आजही जर आपण पापामुळे काहीतरी घडलं असं म्हणत असू तर मग कसं. आजही आपल्याला असं लक्षात येतं की काही माणसं खेड्यातून वगैरे आजही काही माणसं आपल्या पापामुळे असं घडलेल्या अशा पद्धतीच्या कल्पना बाळगतात. किंवा आजही लग्न वगैरे जर करायचं असेल तर पत्रिका पाहिल्या जातात. अगदी शहाणी शिकलेली माणसं पत्रिका पाहतात. आता पत्रिका पाहून जर आपण म्हणजे संबंध जोडत असू तर मग आता कसं. आज पहा, महात्मा फुलेंनी त्या काळामध्ये ब्राह्मणी व्यवस्थेतली जी विवाह पद्धती होती ती विवाह पद्धती मोडीत काढून नवी एक विवाह पद्धती निर्माण केलेली होती. मित्र हो, आज आपल्याकडे त्याच्या पुढचे पर्याय उपलब्ध आहेत. नोंदणी पद्धतीने आपण विवाह करू शकतो. आता हे उपलब्ध असताना किंवा अशी व्यवस्था असताना आजही आपण जर रीतसर मुहूर्त पाहत असू आणि आजही जर आपण मंगल कार्यालयामध्ये यज्ञ पेटून त्याच्या भोवती जर आपण असे फेऱ्या मारत असू आणि आजही आपण जर कन्यादान करत असू म्हणजे 21व्या शतकामध्ये मुलीचं दान करायचं नसते, दान करायला ती काही वस्तू नव्हे हे साधं जर आपल्याला कळणार नसेल तर मग आपल्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आला म्हणजे नक्की काय झालं. तेव्हा मित्र हो, आपल्याला आधुनिक व्हायचं आहे. या समाजाचं रूपांतर आधुनिक समाजात व्हावं ही वैचारिक साहित्याची भूमिका आहे. आणि तसं जर व्हायचं असेल तर मित्र हो आपल्याला हे स्वीकारावं लागेल. नवे विचार स्वीकारावे लागतील. वेगवेगळ्या शास्त्रशाखांनी जे नवं संशोधन केलेलं आहे, त्यांनी जे आपल्यापुढे नवं सत्य ठेवलेलं आहे ते सत्य स्वीकारावं लागेल. आता आपल्याला मित्र हो शेषाच्या डोक्यावर पृथ्वी नाही हे आपल्याला मान्य करावं लागेल. आणि वर स्वर्ग नाही, वर नरक नाही हेही आपल्याला मान्य करावं लागेल. पूर्वजन्माच्या आणि पुनर्जन्माच्या कल्पना आपल्याला नाकाराव्या लागतील. कुठल्याही गंगेतल्या पाण्यामध्ये आंघोळ केल्यामुळे पुण्य वगैरे काही लागत नसतं, असं काही त्याच्यानं पुण्य लाभत नसतं, पाप काही वाहून जात नसतं हे आपल्याला स्वीकारावं लागेल. मित्र हो, उपास तापासानं व्रताने किंवा कर्मकांडाने पूजापाठाने वगैरे असं काही आपल्याला फलप्राप्ती होत नसते. ही साधी गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. तुम्हाला जे काही मिळवायचं आहे ना ते नवसासहसाने मिळत नाही. ते तुम्हाला प्रयत्न करावे लागतील, कष्ट करावे लागेल. आणि प्रयत्न केल्याशिवाय कष्ट केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. जन्मताच कोणीच श्रेष्ठ नसतो आणि कोणीच कनिष्ठही नसतो. जन्मताच कोणीच शहाणा नसतो आणि कोणीच मूर्खही नसतो. मित्र हो, जन्मलेल्या प्रत्येकाला निसर्गाने एक मेंदू दिलेला आहे.
जो कोणी त्या मेंदूचा अधिकाधिक वापर करेल, जो आपल्या मेंदूला अधिक ताण देईल, तो शहाणा असू शकतो. हे आपण नीट समजून घेतलं पाहिजे. आणि हे जर आपण समजून घेत असू तरच आपण आधुनिक होऊ. मित्र हो, पुन्हा एकदा पहा, रबा मंचरकरांनी असं म्हटलेलं आहे, समाजाची संरचना आणि त्याचा सांस्कृतिक आकृतिबंध यातील बदल म्हणजे परिवर्तन होय. सामाजिक परिवर्तन म्हणजे परंपरागत समाजाचे आधुनिक आणि प्रगत समाजात रूपांतर होत जाणे होय. मित्र हो, डॉक्टर रबा मंचरकर यांच्या या म्हणण्यातल्या परिवर्तनाचा जो अर्थ इथे आहे, त्या अर्थानं वैचारिक साहित्य हे परिवर्तनाचा हेतू सांभाळते किंवा परिवर्तनाच्या हेतूसाठी निर्माण होते, किंवा वैचारिक साहित्याचा मूळ हेतू हा अशा पद्धतीचं सामाजिक परिवर्तन करणं आहे असं आपल्याला म्हणता येते. ठीक आहे मित्र, आज आपण 3 विशेष इथे चर्चेला घेतलेले होते. त्यापैकी पहा, वैचारिक साहित्यात अंतिम सत्य सापडल्याचा दावा नसतो, मात्र वैचारिक साहित्य सत्याचा शोध घेते आणि माणसाला, समाजाला विवेकानं वागायला सांगते. अशा पद्धतीच्या एका विशेषाची नोंद केली, त्याची आपण चर्चा केली. त्यानंतर वैचारिक साहित्य कालबाह्य व समाजविघातक मूल्यांना विरोध करते, समाजहितकारक नव जीवन मूल्याची मांडणी करते, या विशेषाची आपण चर्चा केली. आणि आपण तिसऱ्या आणखी एका विशेषाची चर्चा केली. तो विशेष असा होता की समाजाचे परिवर्तन हा वैचारिक साहित्याचा हेतू असतो आणि त्या अंगानंच वैचारिक साहित्यामध्ये मांडणी केलेली असते. अशा पद्धतीचा हा एक विशेष आपण पाहिलाय. या 3 विशेषाची आपण चर्चा केली, त्याचं विवेचन केलंय. मित्र, हा तास आपण इथे थांबू म्हणे. पुढच्या तासामध्ये आपण पुढच्या विशेषाची चर्चा करू म्हणे. ठीक आहे.